कोणतरी आहे. तुझा होणारा नवरा. लवड्या. असंच जर मी आमच्या गावातल्या एका पोरीला बोललं असतं तर तिने तिच्या बापाला, तिच्या मामाला, तिच्या अख्ख्या खानदानाला घेऊन मला आणलं असतं. आणि बाईच्या भाऊमध्ये एवढा दम आहे ना या, तर हिला डायरेक्ट बोलतोय नवरा बिवरा. तर पाहूया या चुत्यागिरीची यांची चुत्यापंथी आणि घेऊया सगळ्यांना. तुझं नाव तर सांग, नाही तर नंबर तर दे. नाही सॉरी. अरे मला तू खूप आवडली आहेस यार. अरे असं कसं ओळखत नाही काय नाही आणि कसं काय. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. ही काय फालतूगिरी, म्हणजे 2 मिनिटात मुलीला पाहायचं आणि लगेच फ्लर्ट करायचं आणि लगेच तिला पाठवायचं आणि तिला प्रपोज पण मारायचा. अरे भाई आम्ही काय चुत्यात का पाहणार आहे भाई, तुम्ही पण थोडं भाई 50 रुपये तरी ओव्हर ऍक्टिंगचे का पा. जेवलास? हो जेवलो ना, आता अंड्याची भाजी खाल्ली. मी येस, मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलतो. बघ ना बेबी, मला कोणतरी एक ग्रीन सिग्नल देते. त्या मुलीवर एवढे पण वाईट दिवस नाही आले. ती एकदम दिसते गौतमी पाटील सारखी आणि तू दिसतोय गरिबांच्या अजय देवगण सारखा. ऍक्च्युअली तुला माहितीये मी इकडं ह्या कॉफी शॉप मध्ये आलतो आणि मी या पुण्यात नवीनच आहे, हा तर मला तू फिरवू शकते का असं? ऍक्च्युली तुला माहिती आहे का मी कशासाठी आलो होतो पुण्यात? मी तू कॉफी शॉप मध्ये भांडे घासायला आलो होतो, पण चुकून तू दिसली. मग आम्ही विचार केला तुला पटवून आपण दोघं पण भांडे घासूया. तुला बघितल्यावर असं वाटतंय तूच माझी राणी बनणार आहेस. खरंच सांगतो. कितवी नाही, पहिलीच. खरं बोलली दीदी. या व्हिडिओच्या नादात एवढ्या पोरींना फ्लर्ट करतो, याला 5-6 गर्लफ्रेंड तर नक्कीच असते ना. असले छपरी लोकांना जादा गर्लफ्रेंड असतात, तुम्हाला तर माहिती आहे. तुम्हाला असं वाटत नाही की सगळे स्क्रिप्टेड आहे? मला तर असंच वाटतं स्क्रिप्टेड आहे. तुम्हाला जर वाटत असेल स्क्रिप्टेड तर पहिले कमेंटमध्ये नक्की सांगा मला हे स्क्रिप्टेड असेल किंवा नसेल. ऍक्च्युली माझ्या आईने ना तुझ्यासाठी काजळ पाठवलंय का? तुमच्या आई ओळखतात मला? हा. कसं काय? याच्या मम्मीला कसं काय माहिती आज एका पोरीला भेटणार? कारण की याचा बिझनेस आहे. मला असं वाटायला लागलं. घरच्यांना पण कळलं आय बापची करत फिरतं म्हणून घरच्यांनी पण यासोबत काजळाची एक बाटली पाठवून दिली. नाही, आता तुझे खूप पाय दुखतील माहितीये. विचार का रात्रभर तू माझ्या डोक्यात फिरत होती. अरे अरे तू खुळा लावा ताकद. शरम करो, भगवान से डरो. अरे भाई थोडी तरी लाज धर भाई. काय काय बोलतोय? तिच्या मनात फिरतोय, हिच्या मनात फिरतोय भाई. आम्ही काय इडे का भाई? असं आम्हाला वाटतं की आम्ही पण एखाद्या पोरीला जाऊन फ्लर्ट करावतोय व्हिडिओ पाहून, असं वाटतंय. तो करना. होळी खेळलीस का? हग दिया. एवढं भारी चाललं होतं भाई. होळीचा काय संबंध आहे? इथं होळीचा काय संबंध आहे मला सांगा आता तुम्ही. होळीचा काय संबंध आहे? जर तुम्ही एखाद्या मुलीला पाठवता, तिला विचारता होळी खेळली का, ती बोलेलच हो किंवा नाही. सिम्पल आहे. आणि अशी बक्षोदी काय करतंय भाई? पोरी पाठासाठी कोणत्या हात तर जाईन भाई, आम्हाला कळत नाही. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्हाला पण दिवसाचे 500 ते 600 रुपये कमायचे घरी बसल्या, तर तिकडं गावंड्याच्या हाताखाली जा. इथं व्हिडिओ पाहून काय होत नसतं. काय स्पॉन्सर बिन्सर नाही माझ्याकडे है ना. मग काय, कुठे जायचं आणि मुनला वगैरे? एवढा पुढचा विचार मी नाही करत. मग कर. टाइम नाहीये मला. टाइम नाही. याने बेसला तर गर्लफ्रेंड पटली नाही अजूनही आणि हनुमानचा विचार करतो. त्यामुळेच भाई आज सिंगल आहे. इतकी फ्लर्ट करतोय नेक्स्ट लेवल, पण तरी गर्लफ्रेंड नाही पटली. आणि ह्या मुलीला टाईम नाही. मला असं वाटतंय की काल रात्री हिने ना मतलब हाडळणीचा शूट केला होता आणि त्या डोळ्याखाली असतं ना हाडळणीच्या एकदम काळं काळं करून टाकतात तसं. कारण की आत्ता पण तेच कालचं मेकअप उतरलेलं नाही अजून आणि आता सकाळी उठल्यावर लगेच आज शूट करायला लागला. नाही. मी डॉक्टरकडे पण गेलेलो की मला असे स्वप्न येत आहे म्हणून. डॉक्टर म्हणे तुला व्हिटॅमिनची गरज आहे. म्हणलं कोणता व्हिटॅमिन? म्हणे व्हिटॅमिन यू. व्हिटॅमिन यूची या भावाला गरज नाही, मला व्हिटॅमिन सीची गरज याला वाटते. व्हिटॅमिन सी फॉर चुतिया. माझ्या करडांनो आणि गायच्या म्हशीच्या पिल्लांनो, तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी येतो एखादी पोरीवर फ्लर्ट मारून, आणि पोरगी नाही पटली तर निब्बी पाहतो. कारण की या भावाने एवढं जबर व्हिडिओ टाकलेत. मी गेलो याचे प्रँक व्हिडिओ पाहून कोमात. प्रँक व्हिडिओ तर नव्हते वाटत, पण काहीतरी वेगळंच वाटलं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि तुमच्या भावाला खाली सबस्क्राईबचं बटन असेल तेवढं लाल करून टाका. भेटूया, बाय बाय.